हरि ओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5. कर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 5. श्लोक क्रमांक 17. तद्बुद्ध्यस्तदात्मानस्तद्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त पुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः. ज्याची बुद्धी आणि मन परमात्म्यात एकनिष्ठपणे अधिष्ठित होऊन आत्मस्वरूप झाली आहेत, अशा मनुष्याचे ज्ञानयोगे सर्व दोष आणि पाप नष्ट होते आणि त्याचा पुनर्जन्म न होता तो योगधामी मुक्त होतो. येथे भगवंत श्री परम आत्मतत्वाची अनुभूती प्राप्त होण्यासाठी कैवल्यधामी कैवल्यानंद प्राप्त व्हावा यासाठी उपाय सुचवत आहेत. यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपली बुद्धी परमात्म्यात लीन करावी. बुद्धीला विनाकारण चालना देऊन भौतिक वस्तू जगतात रममाण होऊन तेथे आसक्ती ठेवून आकृष्ट होऊन खिळून जाऊ नये. येथे अमोज वस्तू आहेत. त्यापैकी मानवाने आत्तापर्यंत केवळ काही अंश वस्तू शोधलेल्या आहेत. दररोज नवनव्या वस्तू शोधण्यात जीवनाची इतिश्री मानून आपले आयुष्य वाया घालवू नये. या वस्तू आपला देहधर्म चालावा यासाठीच आहेत. त्या वस्तू देहादी इंद्रियांचे लाड पुरवण्यासाठी नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा याचा अर्थ ज्ञानाने समजून घ्यावा. सौख्यदायी, आरामदायी याचा अर्थ विलासी, चैनी जीवन असा होत नाही. तसेच ते विलासी आणि चैनी जीवन जगणे हीच आयुष्य जगण्याची एकमेव रीतही नाही. या पद्धतीने मनुष्येतर प्राणीसृष्टी जीवन जगते. खावे, प्यावे, संरक्षण करावे, प्रजोत्पादन करावे आणि आराम पडून असावे ही मनुष्याच्या जीवनाची जगण्याची पद्धत नाही आणि नरदेहाचा तो हेतूही नाही. वस्तू जगताचा उपभोग ही न संपणारी गोष्ट आहे. कितीही उपभोग घेतले तरी त्याला अंत नाही, शेवट नाही. अंत असलेली, शेवटचा मुक्काम असलेली एकच अनंत वस्तू आहे आणि ती म्हणजे परमात्मा. लक्षावधी जन्म घेतले तरी भौतिक वस्तू उपभोगून तृप्ती तर होणार नाहीच. उलट त्या वस्तूंची तहान दरवेळेला वाढतच जाईल. परंतु जर त्या शेवटच्या योगधामी पोहोचलात तर त्यानंतर काहीही नाही. ही अंतिम परमतृप्ती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते सर्व बुद्धीने उमजण्यासाठी मन परमात्म्यात एकनिष्ठपणे अधिष्ठित होऊन आत्मस्वरूप करावे. समजा आपण एखादे गणित सोडवत आहोत. त्यावेळी जर आपण केवळ आपली बुद्धी त्या गणितावर केंद्रित केली आणि त्यावेळी मन जर सांसारिक समस्येचा विचार करत असेल तर बुद्धी कितीही चालवली तरी गणित सुटणार नाही. याचप्रमाणे यासाठी बुद्धी बरोबरच मनही आत्मस्वरूपावस्थेत असावे लागते. हे परमात्म्यात परिपूर्णपणे अधिष्ठित झालेले असावे लागते. परमात्मा प्राप्ती हाच एकमेव ध्यास असावा लागतो. अशा प्रकारे बुद्धी आणि मन एकरूप झाल्यास तिसरी गोष्ट आपोआप घडते. आपल्याला आत्मज्ञान प्रज्ञा प्राप्त होते. ती झलक मिळते, साक्षात्कार होतो. भौतिक जगताचा फोलपणा ज्ञानाने उमजून आपण वस्तू जगत केवळ देहधर्म चालावा या योग्य उपयोगासाठी वापरू लागतो. कर्मयोग प्राप्त होतो. आचार आणि विचार आत्ममय होतात. त्यामुळे आसक्ती नष्ट होते. भोग निर्माणच होत नाहीत. जन्ममरणाचे फेरे संपुष्टात येतात. सायुज्य मुक्ती प्राप्त होते. नरदेहाचे आणि नरजन्माचे सार्थक होते.
हरिओम.